है ना. आपण काढलं आपण आणि आता तुम्ही इथे हात धरा. इथे तुम्हाला धग लागत नाही. हो नाही अजिबात नाही. आता हे जेव्हा आपण ठेवतो याच्यावरती, आता इथे हात ठेवून द्या. आता इथपर्यंत धग लागते, हाताला धग लागते. तर तुम्ही विचार करा हे भांड आहे त्याच्या आतमध्ये किती धग असेल, किती ताप असेल. त्याच्यामध्ये ना डायरेक्ट आपण हे अशा प्रकारे आता आपण गावी चुलीवर कसं अख्खे कांदे आहेत चेचून डायरेक्ट चुलीमध्ये टाकून वाजता येतात. त्याच्यावर कांदे भाजून त्याचं वाटण करा, अतिशय चविष्ट लागतं. म्हणजे निखाऱ्याची जी धग आहे ना ती धग तुम्हाला मिळते आणि निखाऱ्यावर आपण जेवण करतो ना अगदी तीच चव तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार. तुम्हाला हो बरोबर. आता टोमॅटो सूप बनवायचं तर आपण कुकरमध्ये बॉईल करतो. इथे कुकरमध्ये बॉईल करायची गरज नाहीये, ओव्हर कुक होतं. हे तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये अशा प्रकारे भाजून घ्या. थोडंसं पलटी करत राहायचं. बाहेरचं साल आहे ना काळं होईल ते काढायचं आणि आतला गर आहे त्याचं तुम्ही टोमॅटो सूप बनवा, चटणी बनवा, अतिशय चविष्ट लागते. आणि त्याच्यातले जे न्यूट्रिशन्स आहेत ना ते कायम राहतात. हे अशा प्रकारे कुकर मध्ये आपण एक शिट्टी जरी काढली ना तरी तो टोमॅटो आहे ना ओव्हर कुक होऊन जातो, त्यातलं न्यूट्रिशन पूर्ण संपून जातं. इथे तर समप्रमाणात त्याला ऊर्जा हीट मिळाल्यामुळे आहे ना, आणि आतमध्ये टोमॅटोचा रस असतोच, तो रस गरम होतो आणि त्या रसावरती तो टोमॅटो शिजतो. हा, त्याच्यामुळे साल पूर्ण काळं होऊ द्यायचं. त्याचं साल काढल्यानंतर आतला गर आहे तो नेहमीप्रमाणे तुम्ही मिक्सर मधून काढलात तुम्ही आणि त्याचं सूप बनवलं ना, भाजलेल्या टोमॅटोचं, वाफवलेल्या टोमॅटोचं सूपचं वेगळी टेस्ट लागते. भाजलेल्या टोमॅटोच्या सूपची ना वेगळी एकदम वेगळी टेस्ट लागते. अशा प्रकारे भाजून आपण हल्ली कमी केले खायचं. करेक्ट. आता आपण कैरीचं पण आहे ना, कैरीचं पण आपण करतो ना, कैरी ना पण वाफवूनच करतो. बरोबर. आता तुम्ही आहे ना याच्यामध्ये अशी पूर्ण आहे ना खरपूस भाजून घ्या, व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. आणि त्या भाजलेला जो गर आहे त्या भाजलेल्या गराचं तुम्ही जेव्हा पण करताना तेव्हा त्याची टेस्ट अगदी वेगळी लागते. आतापर्यंत आपण तशी टेस्ट कधी विचार पण नव्हता याला, तशी टेस्ट लागते. इव्हन हा बटाटा पण ते आपण गॅसवर भाजून खाऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये बटाटा पण भाजा. रताळ आहे, रताळ ह्याच्यावरती आपल्याला भाजून खाता येतं. याच्यात काय आहे की तुम्हाला कोळसे पेटवायची गरज नाही लागत. जे कोळशाने जी हीट मिळते ती तुम्हाला ह्या गॅसवर चुलीत ज्या गोष्टी आपण करतो त्या कॉईलमुळे मिळते. पूर्ण लाल झाड म्हणतो आपण. चुलीमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला खायला आवडत असतील भाजून त्या तुम्ही इथे खाऊ शकता. हे असं बटाटा पण भाजून तुम्ही इथे खाऊ शकता. आणि इतकं छोटस आणि सुंदर कॉम्पॅक्ट आहे ते पण. गॅस ऑन केला आणि आपलं तंदूर तयार झालं. छोटासा जो आकार आहे ना त्याच्या मागे पण लॉजिक असं आहे की आपल्या गॅसची जी बर्नर आहे ना त्या बर्नरच्या मेजरमेंट प्रमाणे मापाप्रमाणे ते बनवलेलं घरगुती आपल्याला करायचंय. कारण कमर्शियल करू तेव्हा आपण वेगळा विचार करू शकतो. ते आपल्याला घरच्या घरी कोळसे पेटवायला फार वेळ लागतो. इथे जस्ट तुम्ही गॅस ऑन केलात ना, बरोबर. आलं सुद्धा आहे ना आपण भाजून खाऊ शकतो. आल्याचं हे आलं आहे, मिरचीच पूर्ण आतमध्ये व्यवस्थित भाजलं जाणार. बाहेरचं साल काळं होणार ते काढायचं आणि आतला गर घ्यायचा. आलं आपण भाजून खात नाही, भाजलेल्या आल्याची परत चव वेगळी. कमाल. याच्या बरोबर आहे ना आम्ही अशा शिगा देतो. मार्केटमध्ये ज्या शिगा येतात ना त्या जाड असतात, ह्या आम्ही स्वतः डिझाईन केलेले. मार्केटमधल्या शिगांमध्ये आपण पनीर टाकलं की ते नेमकं फाटतं, बरोबर, ते सांडतं खाली. त्याच्यासाठी आम्ही ह्या पातळ अतिशय ना आम्ही आमच्या याच्याप्रमाणे डिझाईन करून आम्ही बनवून घेतलेलं. त्याच्यामध्ये तुम्ही पनीर आहे ना असं, जसं आता मी पनीर म्हणून एक बटाटा वापरतो इकडे, खाचा दिलेल्या आहेत आम्ही. त्या खाचांमध्ये बरोबर आहे ना ही 3 शिगा दिलेल्या आहेत, त्यामुळे 3 शिगा राहतात एका वेळेला. हे आपण आहे ना आपलं तंदूर तयार झाला. हा मगाशी आपली शेगडी होती, आता हा आपला तंदूर. आपण चिकन टिक्का, पनीर टिक्का वगैरे बनवतो ना, फक्त हे असं आहे ना फिरवत राहायचं म्हणजे त्याला हीट आहे ना चारी बाजूनी व्यवस्थित लागते. आता इथे हा बटाटा लावला, इथे तुम्ही पनीर लावू शकता. रताळ आपण गॅसवर भाजलं, कसंही भाजलं ना डायरेक्ट फ्लेम वरती, ते कुठेतरी कच्चं राहतं, कुठेतरी जास्त हे होतं. याच्यावरती समप्रमाणात हीट मिळाल्यामुळे ना रताळ हे भाजल्यानंतर अतिशय सुंदर लागतं. हल्ली आहे फार रस्त्यांवरती आहे ना कोळशांवरती रताळ भाजून असे बरेच गाड्या असतात, पण हे आपण घरच्या घरी आपण बनवू शकतो व्यवस्थित. आता हा झाला याचा शिगांचा प्रकार. याच्यावर आम्ही 3 शिगा एक्स्ट्रा देतो. त्याचं कारण असं आहे की हे जेव्हा शिजत असतं त्यावेळेला आपण दुसरी तयारी करून ठेवू शकतो. म्हणजे ते काढलं की हे दुसरं ठेवलं आपण
म्हणून आम्ही ह्या 6 शिगा शिगा देतो. 6 शिगा देतो आम्ही. हा 6 शिगा देतो. ह्याच्यामध्ये ना मिरची सुद्धा आहे ना आपण अशा प्रकारे भाजून आहे ना आपण अशी खाऊ शकतो. हे बघा करेक्ट आहे. अशी मिरची सुद्धा मिरचीचं पण बार्बिक्यू ठेचा. प्रॉपर भाजलेल्या मिरचीचा ठेचा आहे ना तुम्हाला भाजलेल्या कुठच्याही गोष्टीची बरोबर. जसं वाफवलेल्या गोष्टीची चव वेगळी लागते आणि तीच हो, तळली आपण हो, हो. तर वेगळी लागते हो, चव. हो. तसं ह्या भाजलेल्या गोष्टीची आहे ना, खरंय. पदार्थाची चव पूर्ण वेगळी लागते. आता ह्याच्या बरोबर आम्ही आहे ना हा ग्रिल ट्रे पण देतो. हा बघा हा ग्रिल ट्रे आहे. आता हा पापड जाळी म्हणून मार्केटमध्ये फार फेमस आहे. बरोबर. तर ते लोक काय करतात ते डायरेक्ट गॅसवर ठेवतात. जसं तुम्ही मगाशी म्हणत होत ना त्या गॅसची जी हीट आहे ना ती भले आपण हे ठेवलंय पापड जाळी पण त्याच्यावरती जे ठेवलं काही ना तर ती फ्लेम आहे ना डायरेक्ट त्या पदार्थाला लागते. बरोबर. पण इथे आम्ही काय केलेलं आहे आम्ही हा बार्बेक्यू आणलेला आहे. हा बार्बेक्यू ठेवायचा. बार्बेक्यू ठेवल्यामुळे त्याच्यावरती हा ग्रिल ट्रे ठेवला ना की जी फ्लेम आहे ना गॅसची ती डायरेक्ट वर लागत नाही. बरोबर. त्याची हीट आहे ना हीट वरपर्यंत येते. बघितलं ना वा, वा, आपण वा. हीट वरपर्यंत येते. आता आपण वांग जे आहे भरीत करण्याकरता ते जेव्हा फ्लेमवर डायरेक्ट ठेवतो ना तेव्हा ते कुठेतरी कच्चं राहतं कुठे जास्त शिजतं. याच्यामध्ये परत तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे ऊर्जा जी आहे हीट जी आहे ना ती चारी बाजूनी समप्रमाणात मिळाल्यामुळे ना असं आहे ना हे बघा अतिशय खरपूस आणि व्यवस्थित भाजलं जातं वांग. ते हे फक्त आहे ना असं आपण फिरवत राहायचं जसं हीट मिळेल ना आणि मधनं जरा तेलाचा बरोबर. त्याला हात लावायचा. ब्रशनी तेल आपण लावू शकतो. हे बघा हे अशा प्रकारे आहे ना आपण हे बघा तुम्ही थोडासा वेळ आणखीन ठेवलत ना बरोबर. आणि इतर वेळेला आहे ना त्याला समजा वांग भाजायला जर समजा भारताचं 10 मिनिटं लागत असतील तर ह्या प्रकारामुळे ना जी समांतर सगळ्या बाजूने हीट लागते त्याच्यामुळे अर्धा वेळ लागतो आपल्याला. बरोबर. अगदी व्यवस्थित. पुन्हा तेच आहे जसं ते शिजेल ना थोडं आहे बघा क्या असं बात वास आहे. यायला हे माझं लागला. मोठं काम झालंय कारण मला मका भाजायला हे बघा. हवा होता घरात काहीतरी. आणि इतक्या जलद भाजून निघतो ना. हा कोळशामध्ये काय होतं त्याला खाली वारा घाला मग कधी त्याची करेक्ट हीट कमी होते अरे कधी बापरे जास्त लगेच ते होते. फटफटायला पण लागलं. कधी जास्त होते. इथे तुम्हाला गॅस तुमचा आहे ना जेवढी हीट सुरुवातीला आहे तेवढी शेवटपर्यंत बरोबर, होते. बरोबर. कमी जास्त करायला लागत नाही त्यामुळे हा. जलद होतं ते. आणि तुम्हाला असं वाटलं की आता होत आलंय मग त्याला थोडी कमी आपण हा, हीट देऊया हा. तर तुमच्याकडे कंट्रोल आहे इकडे तुम्ही Correct. कमी जास्त करू करू शकता इकडे. हो हो आणि हे कच्चं दिसतंय तुम्हाला. आता हे पुढचं मागे करूया मागचं पुढे करूया असं. मस्त. हा एक प्रकार झाला. पिझ्झा करू शकता. पिझ्झाचं तुम्ही टॉपिंग अरे वा. वगैरे लावून आहे हा. ना पिझ्झा प्लेट वरती बनवून या तुम्ही हम्म. आणि तो फक्त ह्याच्यावरती सरकवा पिझ्झा सगळं टॉपिंग्स वगैरे लावून. हा. हे तुम्हाला जेवढी हीट ठेवायची तेवढी हीट ठेवून हा. पिझ्झावरती फक्त झाकण ठेवा. ओ अच्छा. फक्त झाकण ठेवा त्याच्यावरती. हा. आणि इतर वेळ ओव्हन मध्ये जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा कमी कारण इथे ऍक्च्युअल हीट लागते. बरोबर. ओव्हन मध्ये मॅग्नेटिक इलेक्ट्रिकचं बरोबर. हीट असतं बरोबर. इथे ऍक्च्युअल आपल्याला हीट लागते. बरोबर. त्यामुळे त्याची चव पण परत आहे ना पुन्हा वेगळी लागते. आपण बिर्याणी बनवतो ना तर शेवटी त्याला दम द्यावा लागतो. बरोबर दम द्यावा. बारीक अगदी आहे ना त्याला हीट द्यावी लागते. आता हो. हे बघा अतिशय बारीक हीट आहे एकदम. हे बघा आपण गॅस एकदम बारीक केला. आता आपण हात लावला इथे ना तर बरोबर. आपल्याला कळते बारीक. आता जर समजा तुमचं बिर्याणीचं भांडं मोठं असेल तर डायरेक्ट ह्याच्यावर ठेवा हा. किंवा छोटं असेल समजा हा. तर तुम्ही हा ग्रिल ट्रे ठेवा. बरोबर. त्या ग्रिल ट्रेवर छोटं भांडं ठेवा. बरोबर. तुम्हाला बासुंदी करायची आहे तुम्हाला दूध ओतू जाईल की नाही जाईल हे बघायची गरजच नाहीये. अच्छा. दूध याच्यावर ठेवलं तुम्ही आणि कुठे गेलात ना तरी ते ओतू जाणार नाही कारण ते वा. फ्लेम आहे ना डायरेक्ट भांड्याला लागत हा. नाही. हीट लागते बरोबर. त्यामुळे ते आतल्यात उकळत राहतं ते. बरोबर. हा. आणि तुम्हाला बासुंदी करायची बारीक ठेवलं ढवळायची पण गरज नाही जास्त. मधनं बरोबर. थोडं ढवळत नाही तर इतर वेळी तुम्हाला सारखं ठेवत राहावं लागतं. बरोबर. थोडंसं जरी ढवळलं ना हा. तरी व्यवस्थित होतं. पुन्हा तेच दुधाचं भांडं मोठं असेल तर डायरेक्ट ह्याच्यावर ठेवा किंवा मग हे ठेवा आणि ह्याच्यावरती दुधाचं बरोबर. भांडं ठेवा. बरोबर. अशा प्रकारे ह्याचा उपयोग होतो. आणि अगदी तुम्हाला पापड भाजायचं आहे ना तर पापड ह्याच्यावर भाजून खाता येतो पूर्ण व्यवस्थित. हा. हे ठेवायचं ह्याच्यावरती आणि हा. ह्याच्यावरती पापड पूर्ण भाजून हा. खायचा. पण तुम्हाला तळलेला पापड पाहिजे. हा. तुम्ही काय करणार कढईवर तेल घेणार बरोबर. ते तापवणार तापेपर्यंत वाट बघणार बरोबर. मग त्यात सोडणार. इथे काय करायचं इथे हे असंच ठेवायचं पापडाला ब्रशनी दोन्ही बाजूनी आहे ना बरोबर. तेल थोडं लावायचं तेल तूप लावायचं. लावायचं. हा. तुम्हाला तुपाचा हवा तर तूप लावा तेलाचं हा. दोन्ही बाजूनी तेल तूप लावा आणि ते तेल तूप लावलेला पापड ह्याच्यावरती भाजा. बरोबर. त्याची चव आहे ना तुम्हाला तळलेल्या पापडासारखी मिळते व्यवस्थित अगदी तशीच्या तशी. क्या बात आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण भाजून जे खात नव्हतो आता आपल्याला खायला हरकत नाही कुठलीही खरंय, गोष्ट. खरंय, त्याची खरंय. चव अतिशय वेगळी मिळते. याचं महत्वाचं काय तुम्हाला कोळसे आणा पेटवा वारा घाला
अगदी काय नाही, तुम्ही गॅस ऑन केलात, आमचा बार्बिक्यू ठेवला, तुमचा बार्बिक्यू लगेच रेडी. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये काही धूर नाहीये, हो कोळशाचा ना. काही नाहीये. अगदी तुमचा पंखा जरी एका बाजूला चालू असेल तरी ह्या चारही बाजूला कव्हर असल्यामुळे आहे ना, हा पंख्याचं वाऱ्याने पण ते डिस्टर्ब होत बरोबर. नाही, त्याला कमी जास्त करायची गरज लागत बरोबर. नाही. खूपच छान माहिती दिली तुम्ही. ह्याच्यावर आणि आपल्याला मासे वगैरे पण भाजता येतात. अरे वा. अतिशय सुंदर मासाचा हो का? अख्खा तुकडा आहे ना, हो. असा अख्खा तुकडा तुम्ही ह्याच्यावरती ठेवा ना, असा. हा व्यवस्थित खरपून. तुम्ही एरवी तुम्ही शालो फ्राय हा. करता, इथे तुम्ही भाजून का मधनं फक्त तुम्हाला जर तेल आवडतं तेल हा. लावा, बटर हा, हा, हा. आवडतं बटर लावा त्याला. बटरमुळे काय होतं की तेल किंवा बटर लावलं तर मस्त असा स्मोक येतो, हा, स्मोकी हा, फ्लेवर हा. येणार पदार्थाला, पण अतिशय चविष्ट लागतात ते. अरे वा. चिकन टिक्का आहे, तुम्ही किंवा तुम्ही कबाब करायचा आहे तर तुम्ही कबाब सुद्धा त्याच्याकरता ह्या आम्ही शिगा दिलेल्या आहेत. फक्त आता कबाब हे जेव्हा जेव्हा मी करेल तेव्हा तेव्हा ते व्हिडिओ मध्ये टाकेल आणि दाखवेल माझ्या ऑडियन्सला. आणि मस्त खूप छान छोटासा, दोन्ही पण छोटे छोटे असे बोलतो ना आपण, छोटा पॅकेट बडा धमाका आहे दोन्ही पण प्रोडक्ट. छान तुम्ही माहिती दिली आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आवडेलच. आणि तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला, त्याच्यावरती फोन करा, मेसेज करा. आणि ह्या प्रोडक्ट्स जर तुम्हाला हवे असतील तर कळवा ह्यांना. आणि ह्यांचं एक छोटंसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, आपल्या मराठी माणसांना मदत करा, आपल्या माणसांना मदत करा आणि त्यांना खूप खूप प्रोत्साहन द्या. थँक्यू दादा आणि वहिनी, तुम्ही आलात आणि मस्त खूप छान दाखवलं ऑडियन्सला. तुमचे पण आभार, अतिशय खूप खूप धन्यवाद तुमचे दोघांचे आणि तुमचे खरंच. थँक्यू.